नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे झटपट असं मटकीचं कढण रेसिपी पाहणार आहोत। मटकी ही नेहमी तुम्ही मोड आलेली करत असाल, परंतु आज आपण भाजून झटपट असं इथे मटकीची भाजी रेसिपी पाहणार आहोत। चवीला तर ही एकच नंबर लागते। तर सर्वप्रथम आपल्याला एक वाटी मठ येथे काढून छान असे निवडून घ्यायचे आहेत आणि पाकडून सुद्धा घ्यायचे आहेत। सर्व करून झाल्यानंतर आता 2 लिटरचा एक कुकर घ्यायचा। त्यामध्ये आपल्याला हे मठ छान असे भाजून घ्यायचे आहेत। मठ आपल्याला पूर्णतः लालसर होईपर्यंत भाजू द्यायचे आहेत, अजिबात खाली करपू द्यायचे नाहीत। तिने हळूहळू आपल्या मठाचा कलर छान असा चेंज होत आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तव्यावर किंवा कढईमध्ये सुद्धा छान असे भाजून घेऊ शकता। तर येथे आपले सर्व मठ छान असे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत। आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पसरून घ्यायचे आहेत। तर हे पहा, अगदी गरम असल्यामुळे उलटण्याने हे पसरून घेतले। आता ज्या कुकरमध्ये आपण मठ भाजून घेतले होते तोच कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 तांबे पाणी घालून घ्यायचे आहे। मठ येथे आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण की कडधान्याला सध्या पॉलिश केलेले भेटतात। अशी पॉलिश वगैरे असेल किंवा आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून यावर काही रसायने जर लावलेलं असेल तर ते सुद्धा या पद्धतीने आपण धुवून घेतल्यामुळे निघून जातं। तर हे पहा, येथे आपण 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले। यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढून घेतल्यानंतर आपण जे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला छान उकळी आल्यानंतर हे कुकरमध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर त्यावर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि येथे आपल्याला कुकरचं झाकण बंद करून कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। जर तेवढ्या शिट्ट्यामध्ये शिजलं नाही तर पुन्हा एखादी शिट्टी वाढवून घ्यायची। तर हे पहा, येथे आपल्याला 6 शिट्ट्या करून घ्याव्या लागल्या आणि या पद्धतीने आपले मठ छान असे शिजून झालेले आहेत। आता शिजून झाल्यानंतर हे आपल्याला पूर्णतः हटून घ्यायचे, म्हणजे आपलं मटकीचं मेदगं किंवा मटकीचं कढण अतिशय एकच नंबर लागतं। तर हे पहा, येथे सर्व आपण हटून घेतलेलं आहे। आता हे पहा, हातावर घेतल्यानंतर अगदी याचा गाळ होतो एवढी मौसर मटकी आपली येथे शिजली गेली आहे। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला याला थोडंसं ढिल्लं करून घ्यायचं आहे। आपण येथे थोडंसं पाणी घातलं आणि याला थोडं ढिल्लं केलं, म्हणजे आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा ते सोयीस्करपणे टाकता येतं। घेतल्यानंतर आता मटकीला फोडणी देण्यासाठी आपण काही तयारी करून घेतली आहे। तर त्या तयारीमध्ये येथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला। त्यानंतर फोडणीसाठी कढीपत्ता येथे काढून घेतला। टोमॅटो एक मोठं छान असं लालसर झालेलं मध्यम आकारात आपण कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर येथे धुवून कट करून घेतलेली आहे। अशी सर्व तयारी झाल्यानंतर येथे आपण चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेतलेलं आहे। आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे तर थोडं घालायचं। तर त्यानंतर येथे गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये मी 3 पळ्या तेल घालून घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी छान फुलल्यानंतर आता कट करून घेतलेला कांदा आपल्याला सर्वप्रथम फोडणीमध्ये घालून घ्यायचा। छान असा फोडणीमध्ये कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान असा लालसर झाला की त्याची चव अतिशय एकच नंबर लागते। तर हे पहा, या पद्धतीने आपल्या कांद्याचा छान असा कलर चेंज झालेला आहे। कांदा आपल्याला अजिबात करपू द्यायचा नाही। आता आपल्याला फोडणीमध्ये 1 चमचा हळद पावडर घालून घ्यायची। हळद पावडर जर अगोदर घातली तर ती करपते, त्यामुळे आपल्याला उशिरा घालायची। त्यानंतर 1 चमचा धना पावडर यामध्ये घातली। आता कट करून घेतलेले टोमॅटो आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे। आता सर्व फोडणी येथे आपल्याला एकत्र करून टोमॅटो मऊ होईपर्यंत फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। तर हे पहा, या पद्धतीने आपण सर्व एकत्र परतून घेतलं। आता टोमॅटो झटपट असा मऊ होण्यासाठी त्यावर चिमूटभर मीठ घालायचं। मीठ अगदी बेताचं घालायचं, कारण की आपण ऑलरेडी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे येथे बेताचं घालायचं। तर हे पहा, या पद्धतीने फोडणी तयार झाल्यानंतर धुवून घेतलेला कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा। थोडीशी आपल्याला
कोथिंबीर घालायची। कोथिंबीर आणि कढीपत्ता फोडणीमध्ये घातल्यामुळं मटकीची चव अतिशय एकच नंबर लागते। तर या पद्धतीने आपण येथे फोडणी तयार करून घेतली। त्यानंतर येथे आपल्याला 1 चमचा गरम मसाला घरी केलेला घालून घेतला। तो सुद्धा आपल्याला छान असा तरी येण्यासाठी यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता येथे आपल्याला कोठेही गॅस वाढवायचा नाही, तर मंद गॅसवर आपण ही सर्व फोडणी येथे तयार करून घेतली। आता हटवून घेतलेली मटकी यामध्ये घालून घ्यायची। आता या पद्धतीने आपण सर्व एकत्र परतून त्यानंतर यामध्ये मटकी घातल्यामुळे मटकीला छान असा तडका बसतो। तुम्ही कलर पाहू शकता, मसाल्याला अतिशय एकच नंबर कलर येथे आलेला आहे। अगदी छान असं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता मटकीची भाजी अतिशय घट्टसर अशी झालेली आहे। तर यामध्ये तुम्हाला कसा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं। तर मी कुकरमध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि ते यामध्ये ओतून घेतलं। तर या पद्धतीने आपली मटकीची कढाण रेसिपी तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही मुगाचं कढाण सुद्धा केलं तर ते एकच नंबर लागतं। तर कडधान्य जर भिजवलेलं नसेल आणि घरामध्ये कडधान्य असेल तर तुम्ही या पद्धतीने झटपट असं त्याचे कढाण रेसिपी करून घरच्यांना खाऊ घालू शकता। शिवाय कडधान्य हे अतिशय पौष्टिक असं आणि रुचकर असं आहे। मुलं तर अगदी चुरून मुरून 2 घाल भरून खाऊ शकतात। त्यामुळे या पद्धतीने नेहमी कडधान्याची रेसिपी करत जा, म्हणजे मुलं अगदी आवडीने खातात। आता यावर कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही कढाण रेसिपी आपल्याला बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, चपाती किंवा खिचडी बरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकतो। पांढरा भात असेल तर त्याबरोबर सुद्धा ही एकच नंबर लागते। तर नक्की करून पहा। या पद्धतीने झटपट केलेली कढाण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा, ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।